ग्रंथरूपी भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील थोर विचारवंत समन्वयक जनचळवळीचे समन्वयक आदरणीय श्रीराम नागल साहेब, त्याचबरोबर किरण गाडे सहसमन्वयक जनवाचक चळवळ, आपल्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे आदरणीय अध्यक्ष श्री चिटणीस साहेब, आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक विजय यादव सर, इयत्ता 6वीच्या वर्ग शिक्षिका वाडिले मॅडम, या सर्व मान्यवरांचं आज शाळेला भेट या कार्यक्रमासाठी, ग्रंथ भेट या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून सर्व विद्यार्थी मित्रांनो, वाचन हे खूप महत्वाचं असतं. वाचनामुळे जीवनाला गती मिळते आणि हाच हेतू साध्य करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचनाची चळवळ वृद्धिंग होण्यासाठी या ठिकाणी ग्रंथ भेटीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक विजय यादव सरांना विनंती करतो की पाहुण्यांचा परिचय आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक यादव सरांनी करावं. आज लोकमंगल हायस्कूल एमआयडीसीच्या प्रांगणामध्ये जनवाचक चळवळ यांचे नागल साहेब आणि गाडे साहेब जे समन्वयक आहेत, ते दोघं जण या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत श्री चिटणीस सर, यांचं सुद्धा मी मनापासून सगळ्यांना अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. जनवाचक चळवळ समाजामध्ये आपण पाहत असताना बऱ्याचशा अशा संस्था दिसतात की जे सामाजिक कार्य करतात. समाजातल्या गोरगरिबांचं, दलितांचं, शोषितांचं उत्थान होण्यासाठी त्यांचं कार्य चालू असतं. अशा काही संस्था आहेत मोजक्या, त्यातली एक जनवाचक चळवळ संस्था आहे. आणि आज आपणाला विशेषतः 5वी 6वीच्या विद्यार्थींना ते भेट वस्तू देणार आहे, ती आहे म्हणजे पुस्तक, ग्रंथ. कारण आता जसं पठाण सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे जर तुम्हाला जीवनामध्ये खरं वाचायचं असलं तर वाचायला असे म्हणलेलं आहे. त्याचे 2 अर्थ असतात. वाचायला जर तुम्हाला येत नसलं तर तुम्ही वाचा, आणि दुसरं वाचाल तरच वाचाल म्हणजे जगा. आज जर खरंच अडथळा करायचं असलं तर आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. आणि का गरज निर्माण झालेली आहे तर आम्ही जेव्हा तुमच्या वयाचं होतो, शाळेमध्ये जात होतो, त्यावेळी आम्हाला दुसरा एंटरटेनमेंटचा म्हणजे करमणुकीचा कुठलंही साधन उपलब्ध नव्हतं. त्यामुळं वाचन हीच आम्ही त्यातून करमणूक करत होतो. मात्र तुम्हाला मुलांचं आता काय झालं माहिती का, तुम्हाला टेलिव्हिजनमध्ये, मोबाईलमध्ये एंटरटेनमेंटची साधनं खूप उपलब्ध झालेली आहे. आणि त्यामुळं तुम्ही वाचन संस्कृतीपासून दूर चाललेला आहात. आणि मग हे अतिशय धोक्याची घटना आहे. कारण शाळा हे असं ठिकाण आहे की तिथं औपचारिक त्याचबरोबर अनौपचारिक शिक्षणाचं केंद्र असं शाळेला म्हणलं जातं. मग शाळामधून जर का बुद्धिवादी मुलं तयार होणार नसतील, संस्कारक्षम मुलं घडणार नसतील, पिढ्या घडणार नसतील, तर शिक्षणाचा हेतू साध्य होणार नाही. असा उदात्त हेतू घेऊन जनवाचक चळवळीचे नागल साहेब असतील, गाडे साहेब असतील, हे संपूर्ण महाराष्ट्रभर हे कार्य होतं. आणि त्याचाच एक भाग घेऊन आज आपल्या विद्यालयाला तुम्हाला आवडतील, तुम्हाला वाचनाची गोडी निर्माण होईल अशा प्रकारची पुस्तकं भेट म्हणून देणार आहे. मग अशी आता चिटणीसरांच्या बरोबर मी बोलताना त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली की ही जी काही पुस्तकं आहे ती समोर बसलेल्या 5वी 6वीच्या प्रत्येक मुलांना एक पुस्तक द्यायचं आणि त्या मुलांना ते वाचायचं. नुसतं वाचायचं नाही तर मला आवडलेलं पुस्तक त्याच्यावर जसं आपण बोलतो तसं पद्धतीनं तो एक कार्यक्रम वेगळा होणार आहे आणि त्यामध्ये मग मला सांगा, आणि 5वी 6वीची मुलं तुम्हाला एक पुस्तक दिल्यानंतर वाचणार आहे का तुम्ही? आणि त्याच्यावर पुन्हा बोलता येणार का, लिहिता येणार का 4
माहिती? जर तसं झालं तर जे नानासाहेबांनी आणि गाडे साहेबांनी जो हा खटाटोप केला आहे त्याचं कुठंतरी साध्य प्राप्त झालं असं समजायला हरकत नाही. आणि निश्चित आज जो हा कार्यक्रम होतोय किती छान आहे बघा, म्हणजे किती वेगळ्या वेगळ्या कल्पना शिकून साहेब राबवतात. मुलांमध्ये बाबा मोबाईलचं वेळ वाढलेला आहे, मुलं वाचन संस्कृतीपासून दूर जात आहेत, मग त्यांना तिथपर्यंत कसं आणायचं तर त्याच्यासाठी ते नवनवीन प्रयोग करतात. आणि मग आम्हाला शिक्षकांना तुम्हाला विद्यार्थ्यांना ते मोटिवेट करतात. पुन्हा एकदा मी सगळ्यांना या वाचन वाचक चळवळीच्या समन्वयकांना सहसमन्वयकांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि चिटणीस सरांना विशेषतः धन्यवाद देतो की अशा नवनवीन कल्पना त्यानंतर स्वागताचा कार्यक्रम होईल औपचारिकता म्हणून आणि मग त्यानंतर पुस्तक वाटपाचा कार्यक्रम. धन्यवाद. चित्रपट जाधव सरांच्या भाषणातून तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील. आजचं युग हे मोबाईलचं आहे आणि आपण मोबाईल पासून लांब राहू शकत नाही. मात्र मोबाईलचं युग असलं तरी पुस्तकापासून सुद्धा शाळा लांब राहू शकत नाही, कारण की मोबाईलवर आपण शिकत नाही. आपल्याला पाठ्यपुस्तकाची पुस्तकं आहेत आणि ती जर नसती तर कदाचित शाळा बंद पडली असत्या. मात्र आपण या आजच्या कार्यक्रमातून हे शिकूया की पुस्तक हे माणसाच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्वाचं स्थान आहे. कारण की जोपर्यंत पुस्तक आहे तोपर्यंत या शाळा टिकणार आहेत आणि जोपर्यंत शाळा आहे तोपर्यंत ही पुस्तकं असणार आहेत. आणि पुस्तकांची मैत्री आपण जेवढी करूया तेवढं तुमचं जीवन नक्कीच समृद्ध होईल. मी मान्यवरांना सांगू इच्छितो, नाना साहेबांना आणि गाडे साहेबांना, की चिटणीस साहेबांच्या या वेगळ्या कल्पनेतून गेले 3 वर्ष आम्ही साहेब मी वाचलेले पुस्तक म्हणजे विद्यार्थ्यांचं पुस्तक वाचतात आणि मला आवडलेले पुस्तक म्हणून त्याचं सादरीकरण करतात. 5वीच्या विद्यार्थ्यांना भाषणाची आवड पण निर्माण होते आणि त्याबरोबर त्याला पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होते. तो मुलगा पुस्तकाचं पहिलं पाठ काय आहे, पुस्तकाचे लेखक कोण आहे, त्या पुस्तकाचं मूल्य किती आहे आणि त्या पुस्तकाची प्रस्तावना आणि त्या पुस्तकाचा सार हे सगळं आपल्या भाषणात सांगतात. आणि ते प्रोग्राम गेल्या 3 वर्ष इथं सादर करतोय आणि त्याच्यातूनच सातारमध्ये ग्रंथ महोत्सव असतो चिटणीस साहेबांच्या संकल्पनेतून. त्यामध्ये आमच्या विद्यालयाचे विद्यार्थी भाषणासाठी ग्रंथ महोत्सवात जातात. याच्यातून आपल्याला वाचनाची आवड नक्कीच निर्माण होते. 5वीच्या वर्गासाठी या वर्षीचा प्रोजेक्ट नक्कीच तुम्हाला तो असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यालयाच्या प्रांगणात जे मान्यवर आलेले त्यांचं आपण या ठिकाणी गोड असं स्वागत करूया, कारण की घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याचे आपलं कर्तव्य असतं. या ठिकाणी शाल आणि बोके देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर या चळवळीचे त्यांच्याबरोबर काम करणारे त्यांचे सरकारी चळवळीचे पदाधिकारी मान्य किरण गाडे, मान्य यादव सर, आता सूत्रसंचालन करत असणारे पठाण सर आणि 5वी आणि 7वीचे वर्ग शिक्षक वाडील मॅडम आणि इंग्रज सर आणि आपण सर्व विद्यार्थी. प्रथमतः नांदू सरांचं आणि गाडी सरांचं टाळ्याच्या गरजावर स्वागत करूया. 5वी 7वीला कशी पुस्तकं पाहिजे, तुम्हाला कशी झेपतील, म्हणजे समजा तुम्हाला 4 पुस्तकं दिली तर ते झेपणार नाही ना. तर त्यासाठी नांदू सरांनी भरपूर पुस्तकं आणली आणि पुस्तकाची किंमत आहे 8,000 रुपये. किती? 8,000 रुपये सगळ्या पुस्तकांची. आणि ही पुस्तकं देत असताना त्यांनी प्रोजेक्ट आणलेला आहे. काय आणलाय तर 5वी 7वीमध्ये ही पुस्तकं तुम्हाला देणार आहे. तुमच्या मॅडम त्याच्या प्रमुख आहेत आणि ते काय करणार आहे, तुम्ही पुस्तक वाचायचं. वाचून त्याला काय करायचं, महिन्याभरात 15 दिवसात
ती 10-12 शाळेची 5 वर्ष आणि तुमचे भारतात पुढच्या वेळी लक्षात येईल आणि आपल्याला किती फरक पडला. आता आपली महत्वाकांक्षा आहे ती वाढत चालली. जसं नागेवाडी शाळेमध्ये मी गेलो आणि एका मुली फारशी हुशार तिला तर तिला म्हटलं तू काय म्हणा, ती म्हणजे पोलीस म्हणा. काय म्हटली? पोलीस. तर मी पोलीस का होणार, तू कलेक्टर का नाही होणार? तर तिला माहीत नव्हतं ना कलेक्टर काय. तिच्या गावामध्ये सगळ्यात मोठा कोण होता नोकरीवाला माणूस पोलीस म्हणून. पण तिथे पोलिसांकडे बघायची. मग जेव्हा तिला ते समजावून सांगितलं तेव्हा तिने 10वीत जाताना ठरवलं की एमपीसीची परीक्षा देणार आणि मी इन्स्पेक्टर होणार. परंतु तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुम्ही जरी या शाळेमध्ये बसला, जसं मी जर्मनमध्ये जाऊन आता ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन बरोबर आहे, परंतु तुम्हाला जर्मन ऑस्ट्रेलियाला जाऊन न येता तुम्ही जाऊ शकता का? तर जाऊ शकता. कसं जाऊ शकता? तर तुम्हाला पुस्तकांच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या देशाची माहिती कळली. किती माहिती कळली तुम्ही सांगू शकता. जसं आज लोकसत्तामध्ये प्राग म्हणून शहराबद्दल माहिती आहे ती वाचली, मला आश्चर्य वाटतं की तिथं घर सुद्धा एका कलरची आहे. तिथं आपल्याकडे गर्दीचे रस्ते असतात का नाही, तसे 2 बाजूचे रस्ते आहेत आणि नंतर ट्राम जाती. ह्या दुकानातून त्या दुकानात पुस्तक देता येतं, वस्तू देता येते. एवढं लहान आहे तरी किंवा ट्राम जाती किंवा छान केली जाते. इतकं सुंदर वर्णन आहे. तेव्हा माझ्या लक्षात आलं मी जर्मनीला जाऊन आलो तसं मला प्राग शहर सुधारला कळलं. त्याच्यावर पुस्तकं काय करतात? पुस्तकं तुम्हाला सगळं जगभर मिळवतात. तुमच्या मनातले विचार त्याचे असतात, सगळं असतं. त्याचं उदाहरण मला काल माझे ज्येष्ठ मित्र ज्याने मला प्रचंड मदत केली, मागच्या जोड केलं केली, ते भोसले म्हणून शिक्षण अधिकारी होते, त्यांचे ते नव्हते. ते काल एक्सपायर गेले 86 वर्षी. आणि मी रात्री त्यांचं पुस्तक वाचत होतो, वादळ वाटावतो आणि माझ्या लक्षात आलं आम्ही पुस्तक अधिकाऱ्या वाचतो. 10 वर्ष मी त्यांच्या संपर्कात आहे. हे पुस्तक वाचलं असतं तर मी त्यांच्या आजू किती जवळ गेलो असतो, त्यांच्याशी गप्पा मारल्या असत्या, आनंद घेतला असता. काय गुण होते त्यांच्याकडं? गायन, वादन, गोष्टी सांगणं, इंग्रजी पिक्चर बघणं, सगळं सगळं सगळं. पण त्यांचे वडील लवकर इतक्या हातात त्याने दिवस काढले, जेवायला मिळायचं नाही. मग शेतातून आमटी यायची, भाजी यायची, मग त्याचं जेवण करायचं. मग काय झालं, असा प्रवास करताना आईला नोकरी मिळाली. नोकरी कशी होती की त्या माणसाच्या घरी जायचं. म्हणजे मुलं प्रचंड रडली, 2 भाऊ होते, बहीण होती. आता आई भेटणार नाही ना. मग त्याच्यात ते ठरवलं तिघांनी म्हणून काय करायचं, घरी स्वयंपाक आपणच करायचं, आपणच सगळं करायचं, आपणच सगळं करायचं. आणि त्याला काय वाटतं, त्याला काय करणार पण पहिला ना 40 रुपयाची त्या काळात नोकरी, 35 रुपयाला पेन्शन. पण त्या गेल्या घरी तिकडे तर तिथं त्यांना त्या दिवशी छानपैकी जेवण होतं, नॉनव्हेजचं जेवण होतं. तर त्यांना जेवायला वाटलं त्यांच्या घरच्या. त्या रडायला लागल्या. रडायला लागल्यावर त्या मार्केट बाई होत्या त्या फार तयार होत्या. त्यांना कळलं ना, त्यांच्या लक्षात आलं त्यांची मुलं घरी आहेत. यांना वाटते की मी हे खाते, माझी मुलं तिथे काय खातात, त्याला खायलाच काय नाही, भाकरी खात असतील कोरडी आणि काय खात असतील. मग त्या मार्केटबाई तो डबा सगळं उचललं, डब्यात भरलं आणि तिला सांगितलं त्या विलास पाटलाच्या आईला तू दाबली आणि ऊस तू आमच्याकडे डबा. मग ती घरी गेली, मग ती जेवण जेवते. पण हा जो मुलगा विलास पाटील जो आहे ना, हा शिकलाच नाही. त्याला थोडा शिकला पण त्याला पैसे नसायचे. मग त्याला पिक्चर कामं होती, वडिलांच्या दुकानाच्या घरातल्या वस्तू विकायचं, पिक्चर बघायचं. मग त्याला पुस्तक मिळेल तू वाचायचं, पुस्तक मिळेल तू वाचायचं. आणि मग त्याच्या लक्षात आलं त्याला गिरणीमध्ये कामाला लागला, वय वळत नव्हतं, तू नुसतंच कामाला येतं, पगार देत नव्हते. मग त्याच्या लक्षात आलं शिक्षणात नव्हतं काय. मग त्यांनी नाईट कॉलेज जॉईन केलं. बऱ्याच गोष्टी मी कॉलेज तुमच्याशी आणि नाईट कॉलेजमध्ये जात 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 ते प्राध्यापक झाले. महाराष्ट्रामध्ये मोठे लेखक झाले. वाचन काय करतं बघा, वाचन काय करतं, ज्याने शाळा सोडली म्हणजे शिकूच शकला नसला तो, पण त्याच्या वाचनावर लक्षात आलं. आणि मग ते कोल्हापूरला ज्या कॉलेजमध्ये होतं तिथे 6 वर्ष माझ्या लक्षात आलं की किती गप्पा मारले त्यांच्याबरोबर.
माझ्या आधी कॉलेजमध्ये 65 साली वगैरे असते. तर कॉलेजमध्ये तुम्हाला माहिती मुलं काय करतात, काय करतात, ऐकत नाही. तर काय ऐकत नव्हतं. एक दिवशी काय म्हणतो बघा, ठीक आहे आज काय अभ्यास नाही करायचा, तुम्ही मला कोर्स सांग. आणि ते बायसिकल किती कोणाला बघितलं ते बायसिकल किती बसला टीचरची मुलांना स्टोरी सांग. मुलं पेढी झाली. त्याने पण गोष्टी सांगायला सुरुवात केली. सावरकरांची सांगितली, गांधींची सांगितली, काय काय. सावरकर जेव्हा पेढे जात होते का नाही तेव्हा त्यांची त्यांना पत्नी भेटली. तेव्हा सावरकरांना 50 वर्षाची काही झाली होती. किती 50 म्हणजे बरेपर्यंत होत्या. 50 वर्षी बायको भेटणार नाही, बायकोला नवरा भेटणार नाही. तरी ती गेम अशा गोष्टी सांगितल्या बघा तुमच्यासाठी काय काय तरी घडत असेल. त्यामुळे तुम्ही जेव्हा शिक्षकांबरोबर अभ्यास करत असताना घरी आहे तुम्हाला हळूहळू काही आपण आईला मदत करूया, वडिलांना मदत करूया, हे सगळं पुस्तक शिकवतो. आणि तुम्हाला प्रत्येकाला ही संधी तुमची शिक्षण देत आहेत. अतिशय चांगली शाळा आहे ती. आता नवीन नवीन प्रयोग करायची बायसिकलची टीचर तुम्हाला तुमच्याकडे दाखवणार आहे सगळ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय परिस्थिती असती. बायसिकल किटमध्ये फक्त 2 मिनिटं सांगेल की सायकल जाते, सायकल नसती. चोर पळवून देतो त्याला बऱ्याच वेळा सायकल दिसती, तिला पाठलाग करतात. शेवटी काय करतात वडील म्हणतात त्या मुलाला फार दिसतो सायकल आणि वडील दुसऱ्याची सायकल पळवतात. बरोबर मुलगाच तसा उभा त्याला माहित नसतं आणि तेवढ्या मुलाच्या समोर त्याला लांब दिसतं गर्दी आणि कोणाला फोटो मारतोय. बघायला जातो मुलगा तू बघतो आतो वडिलांनाच मारत असतो. पण वडिलांनी काय केलेलं असतं मुलासाठी शेवटी नायला असतो सायकल चोरलेली असते. आणि वडील तो बघितलेला सीन आहे आणि नंतर काय आहे पिक्चरमध्ये हे पिक्चर बघितलं आपल्याला कळेल. तसं मी मध्ये सांगितलं पिक्चर की वर्गातले 2 मुली असतात बसलेल्या असतात आणि एक मुली घरी जाते. घरी गेली तिच्या लक्षात येतं की माझ्या मैत्रिणीची वही कशाला आहे, माझ्याकडे आता माझी मैत्रिणी कसा अभ्यास करणार. मग ती तिचं घर उडकती संध्याकाळी रात्री उडकती शेवटी घरी येते. तिला काय सापडत नाही. दुसऱ्या वर्ग बघतो, वर्ग बघितला शिक्षक म्हणाला दप्तरातल्या बाया काढा मला आणि ग्रहात दाखवा मला. मग ती तिच्या पाठापाशी शिक्षक येतात. तेवढ्याच ही मुलगी आपल्या दप्तरातनं मैत्रिणीची वही काढते पुढे सरतो. काय केलं असतं मैत्रिणी वही तर आणलेलीच असती पण आपल्या बरोबर तिचा पण पाठ त्या वहीत केलेला असतो. चित्रपट काय शिकवतात, चित्रपट कुठले बघावे, चित्रपट बघा वाईट नाही. हे जे विलास पाटील गेले ना काल त्याच्यात 5000 चित्रपट होते आता स्टोरीज मध्ये. तर पुस्तकाचा खजिना होता. तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं जे पुस्तकात ना आपण प्रोजेक्ट करूया तर त्याला नागरिकांना सांगू सर तुम्ही या गाडीला सांगूया आम्ही काय वाचलं ते आहे. एका बाजूने आपलं वक्तृत्व होणार, एका बाजूने आपलं वाचन होणार, एका बाजूने अभ्यासाला मदत होणार, एका बाजूने तुम्ही वक्ते होणार, तुम्ही नाटकात भाग घेणार, सगळं होणार. त्यामुळं अशी पुस्तकं तुम्हाला दिलेली आहे जी तुम्हाला उपयोगी. तेव्हा पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुमचा सावधी या ठिकाणी असणारे नानल सर, गाडे सर आणि आता नाटकी सर दहावीच्या वर्गावर काही भाग घेणार आहेत त्या सर्वांचं आभार मानतो. आणि मला खात्री आहे की बागपेठ सारखी वर्ग विश्वविद्यालय इंग्रेसवर आणि वाडीले मॅडम हे दोघंही हा प्रोजेक्ट एवढा सुंदर करतील की एका वेळेस महाराष्ट्रातून वेगवेगळे आलेले काय सुंदर प्रोजेक्ट त्याला आभार मानून देईल. आणि तुम्ही एका वेळेस तिथं जाल आणि ती व्यवस्था मी करेल. महाराष्ट्रातील लोक बघतील गाडीच्या या शाळेत एक अभिनव प्रयोग होतोय आणि हा पुस्तक वाचनालयात नाहीये किंवा तिथं नाही. हे प्रोजेक्ट इंग्रज सर आणि वाडीले मॅडम या सरांच्या मार्गदर्शनाखाली छानपैकी राबवत आहे आणि त्याचा उपयोग होतोय. वाचन संस्कृती वाढते आणि या मुलांचं आयुष्य समृद्ध होतोय. असा आपण प्रयत्न करूया. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा या पुस्तक वाचन शुभेच्छा देतो आणि माझ्याबरोबर संपूर्ण नक्कीच विद्यार्थी मित्रांनो वाचनाची जर आवड तुम्ही निर्माण केली तर तुम्ही नक्कीच समृद्ध माणूस म्हणून या समाजामध्ये जगू शकाल. आजच्या या समाजामध्ये आताच
ज्यांनी मला शिकवलं ते गणराज विद्यालय निलगिरीगावचे आचार्य आणि संपूर्ण महाराष्ट्रात मराठी अध्यापकाचं कार्य करणारे कार्यवाह आदरणीय लांडे सरांचे या ठिकाणी स्वागत चिटणीस साहेबांना विनंती करतो की लांडे सरांचे या ठिकाणी स्वागत करावं. शिक्षण क्षेत्राचे ज्येष्ठ व्यक्ती लांडे सर, या शाळेचे मुख्याध्यापक यादव सर, माझे सहकारी श्री किरण गाडेजी, आमचे मित्र आणि आम्हाला नेहमी आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धीसाठी मदत करणारे इंद्रे सर, सगळ्या वर्ग शिक्षिका सावजी साथीच्या आणि मित्रांनो. तर आज मला या शाळेत यायला फार आवडतं. म्हणजे काय वाटतं की या शाळेत मला विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात एक आगळं वेगळं नातं दिसतं. मी अनेक मोठ्या मोठ्या शाळांमध्ये सुद्धा गेलेलं आहे आणि तिथे एक प्रकारची चिंता असते. आणि म्हणजे मी असं काही म्हणतात मी पाठ्यक्रम असं शब्द मी वापरतो पण एक वेगळी. तर इथे मला परवा मी मागच्या खालच्या बाजूला कार्यक्रम झाला खालच्या मधल्यावर जशी पुण्याच्या ट्रस्टतर्फे, तर ही सगळी मला आकृती दिसते. आणि इथे आल्यावर मला माझ्या लहानपणच्या शाळेची आठवण येते. कारण मी तुमच्यासारख्या 65 वर्षापूर्वी 5वी 6वीत होतो आणि पुस्तकं वाचायला पुस्तकं नसायची लहान गावात आणि लाईट नसायचा. तर त्यामुळे भावंडांना चिठ्ठी वगैरे मिळायची. आम्हाला काय लवकर दिवस असेपर्यंत अभ्यास करायचा आणि झोपायचं. आणि मग देवळामध्ये आम्ही काही वेळ वगैरे जायचो. आणि त्या काळात आमच्या गावाची प्रमुख मंडळी असं की मुलांना सांगायची की झोपायचं नाही रविवार सुट्टीच्या दिवशी. तर मग देवळात पुस्तकं बदलायची, एकमेकांना माझी तुला द्यायचं, त्याला मला द्यायचं. तर ही पुस्तकं देण्याचा कार्यक्रम कसा झाला हे तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. की माझी 2 मुलं जेव्हा 10वी शिकून आणि 12वी शिकून बाहेर गेली तर ती कपाटातली पुस्तकं कशी दिसायला लागली. तर मी आणि माझ्या मिसेसने ठरवलं की शाळेमध्ये पुस्तकं आणून देऊया, मुलं वाचतील. तुमचीच पुस्तकं होती ती. मग आमच्या मागणीच्या बाहेर एक ज्ञानसागर विद्यालय आहे, त्यानंतर एक सदर दगडी शाळा म्हणून नगर परिषदेची चिपळूणकर शाळा आहे. अशा शाळेमध्ये देता आम्हाला या संकल्पनेची कल्पना सुचली. आणि 16 ऑक्टोबर हा कलाम साहेबांचा जन्मदिवस असतो, भारताचे माजी राष्ट्रपती. आणि त्यांना सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करायला लागला. पण त्यांनी वाचन केलेलं आहे, त्यांनी पुस्तकं लिहिलेली. तर त्याच्यातनं गाडे, माझे दुसरे आमच्याच बँकेचे मित्र थोरात, अशा सगळ्याबरोबर आम्ही कल्पना सुरू केली. आणि मला एक सांगावंसं वाटतं की जावळी तालुका आम्ही केंद्रित केला होता. तर तिथे बांबोलीला एक मुलगा होता. बांबोली मुलगाजवळ एक बांबोली आहे. तर तो मला प्रशासकीय अधिकारी घ्यायचं होतं, पण ते मला परिस्थितीमध्ये होता आलं नाही. तर तुम्ही सगळे पुस्तकं देतात तर त्या पुस्तकात गावात लायब्ररी काढा, वाचनालय काढा. मग हळूहळू जशी परिस्थिती बदलायला लागली तसं मला नवीन गोष्टी सुचायला लागल्या. तर गेल्या वर्षी चिटणीस सरांना आता नवीन पुस्तकं द्यायची. तर चिटणीस सरांना मला अशी अर्ज सांगितलं तर त्यांनी ते काय काम केलं ते सांगितलं नाही त्यांनी. तर पुण्यामध्ये प्रकाशक आहेत, दिलीपराज प्रकाशक, त्यांची सगळी पुस्तकं आहेत. तर त्यांना चिटणीस सर असं म्हणाले की अशा अशी योजना व्यक्ती राहत होते तर वेगळी सूट द्या. तर ते बर्वे म्हणून जे मधुर बर्वे त्यांनी 50% सूट दिली. ते म्हणाले 50% सूट कोणालाही देत नाही, पण त्याचं काम हे मुलांसाठी जाते. तर आजही जरी 8,000 रुपयाची पुस्तकं असली तरी प्रत्यक्षात ह्याचा चिटणीस सरांच्यामुळे आम्हाला फक्त 4,000 रुपये खर्च आला. हे पैसे मुंबईमध्ये माझ्या एक RBI रिझर्व्ह बँकेमधल्या एक बाई ओळखीच्या आहेत, त्या आता 82 वर्षाचे आहेत. पण त्यांना हे उपक्रम केले, त्यांना वाटतं आपण मदत करावी. त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या केलं तशी तर 6 जणांना तर त्यांनी 4,000 रुपये पाठवले. आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जावळीकामध्ये विक्री म्हणून गाव आहे तिथे शाळा त्या शाळेला जिल्हा परिषदेचं बक्षीस मिळालं उत्कृष्ट शाळेचं, ती पुस्तकं देणार होती. ती स्वतः मी खर्च केलेली आहे. पण मुळात ही पुस्तकं दिली ह्याच्यामध्ये किमती सगळ्या पुस्तकाची प्रत्येक पुस्तकाची किंमत 100-150 रुपये झालेली आहे. म्हणजे केवळ या 15 पुस्तकांची किंमत 8,000 रुपये झाली. पण चिटणीस सरांचे पुण्यामध्ये पण प्रकाशकांशी संबंध असल्यामुळे ही पुस्तकं ह्या अल्पकिमतीत मिळाली. आणि आता 16 ऑक्टोबरला आमच्या चळवळीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आम्ही असं उद्दिष्ट ठेवले की 50,000 रुपयाची पुस्तकं या शाळांच्या शाळा आणि वाचनालयात द्यावी. ही पुस्तकं केवळ 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श आहे.
त्याच्यामध्ये आत्मचरित्र आहे, मोठमोठे शास्त्रज्ञांची कसं घडले, लोकनेते आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, आणखीन आहे शिवाजी महाराज आहेत आणि आणखीन काही गोष्टी ज्या आहेत. तर मला एकच गोष्ट मी सांगू इच्छितो की पुण्यामध्ये आशुतोष जावडेकर म्हणून एक व्यक्ती आहे, तर ते समाज माध्यमावर लिहित असतात, ते वाचकांशी संवाद साधतात. सरांच्या पण परिचयाचेच माझेही परिचय असेल. तर माझी अशी कल्पना आली की एक दिवस थेट यूट्यूबच्या माध्यमातून ही मुलं पुस्तकं वाचून झाल्याकडे त्यांच्याशी संवाद आनंदाने आपल्याला वेळ देतील आणि हा जो आपला प्रयोग चाललेला आहे तर हा प्रयोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. आता 10वीचा रिझल्ट लागला तर दैनिक महाराष्ट्र टाइम्समध्ये पुण्याचं वर्तमानपत्र आहे. तर पुण्यातल्या अगदी गरीब घरातली मुलं की ज्यांच्या एकेका खोलीत 4-4 माणसं राहत आहेत, अशा त्या मुला मुलींनी 90%, 96%, 95% मार्क मिळवले. कुठलीही परिस्थिती अनुकूल नसताना आणि त्यांना मदतीचं आवाहन केलेलं आहे. आणि मगाशी कसं मी कलेक्टरचं सांगितलं तसं बहुसंख्य मुलं चार्टर्ड अकाउंटंट होणार, कलेक्टर होणार. एका मुलीने सांगितलं की माझ्या आईला बरं नसतं तर मी डॉक्टर होणार. तर ही जिद्द आपल्याला वाचनात माहिती होती. मला तिथे मी काही मदत करत असतो जेवढी आपल्याला शक्य होईल तशी. पण असे ज्यांच्याकडे आपल्याला क्षमता आहे पण साधनं नाही आहे त्यांच्यासाठी असे बरेच लोक समाजामध्ये चांगले लोक आहेत आणि त्या लोकांच्या बळावरच मी हा उपक्रम चालू केलेला आहे. मला गाड्यांची साथ मिळते. आणखी खूप लोक आहेत मुंबई पुण्यातील खूप चांगलं काम करत आहेत. आम्हाला तुम्ही सांगा फक्त की किती पैसे पाठवायचे. तर आमचा हा दृष्टिकोन जो आहे तो आपण लक्षात घ्यावा आणि ही पुस्तकं वाचावी. तर आमचं एक चिटणीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये दररोज एक पुस्तक परिचय आम्ही देतो. तर मला आता किरण काळे काय म्हणाले की या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जर एक 5 नवीन पुस्तकाबद्दल माहिती लिहिली आणि तुमची प्रार्थना वगैरे झाल्यानंतर 5च मिनिटं बघतो त्या मुलांनी त्या 6वी 7वीच्या मुलांनी पुस्तक परिचयाकडे लिहिला तर आपल्याला ते संकलित करता येईल आणि ते काय स्कॅन करून तिथं पुस्तक करणं फार सोपं झालेलं आहे. तर उद्या समजा असं आहे की समजा एक महिन्यानंतर दररोज एका पुस्तकाचा परिचय मुलांना या 6वी 7वीच्या मुलांनी करायचा आणि तो तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर टाकला की त्याचं आम्ही तुम्हाला पुस्तक करू. ही गाण्याची कल्पना सुचवली. आमच्या तिथे ग्रुपवर दररोज पुस्तक परिचयाची चर्चा होते. चांगली पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचा, त्याच्यात काही लिहा आणि वहीमध्ये लिहा, पाठीवर लिहा, ते आपल्याला संकलित करता येईल. हे त्या लेखकाला सुद्धा पाठवता येईल. या पुस्तकाला दिलीप प्रकाशन ते बर्वे म्हणून आहे तर ते एखाद्या दिवशी येऊ पण शकतात या लोकांचा संपर्क साधायला. ते फार पोटात आहे नाही पहिलं मला पुस्तक दिसते कबीर, संत कबीर. तर त्यांचे डोळे आहेत आणि त्या रेणू दांडेकर म्हणून अशाच प्रकारची शाळा दाखवली घेऊन चालवतात. त्यांची बरीच पुस्तकं आहेत. कालच त्यांनी 3 पुस्तकं नवीन प्रकाशन केलेली आमच्या ग्रुपवर आलेली. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आता पुस्तकं नाही आहे म्हणून आपल्याला वाचायला मिळत नाही हे तरी आता हे आहे बाद झालेलं आहे. ती पुस्तकं तुमच्याकडे आहे. शाळेच्या शिक्षकांनी वर्ग शिक्षकांनी यादव सरांच्या मार्गदर्शनाने त्याचं लिस्टिंग करावं. मी तुम्हाला गेलो तरी PDF मध्ये यादी पाठवून देतो म्हणजे मग तुम्हाला पुस्तकं चेकिंग पण करता येईल. आणि इतके दिवस ही शाळा चांगलं काम करते. मी नागेवाडीला पण गेलो होतो, परवा इथे पण आलो होतो. तर मला खेळ होतं मी 10 वर्षात जावळीला जास्त केलं पण पहिल्यांदा मी या शाळेत आलो. या शाळेत पुन्हा पुस्तकं घेऊन येऊ. मदत करणाऱ्यांची कमतरता नाही आहे. त्यांना फक्त काय पाहिजे असतं की आपण दिलेली मदत योग्य ठिकाणी जाते. तर लोक असं म्हणत असतात की समाजातला काही लोकांची मनोवृत्ती होते तसं अजिबात नाही. आपल्याला मदत करणारे खूप लोक आहेत आणि मला असं वाटतं की 50,000 उच्चिष्ट केलं पुस्तकांचं ते आपल्याला सहज शक्य होतं. ते मोठा कार्यक्रम आपण निश्चित करतो आणि त्याच्यासाठी चिटणीस सर आणि सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे. इंगळे सरांचं सहकार्य मिळालं कारण हा समाज माध्यमावर लोकांना माहिती द्यायला पाहिजे. आता मी आमच्या गावामध्ये पण हा व्हिडिओ झाला तिथे पाठवला की समजा तिथेही काही मोठं लहान शाळा असते आणि आता आमच्या तुलनेत शाळांची परिस्थिती खूप चांगली आहे. शिक्षक वर्ग ज्ञानी आहे, त्यांना विविध प्रकारचे ट्रेनिंग दिलं जातं आणि त्यांना विविध प्रकारचे अभ्यासक्रम किंवा उपक्रम घ्यायला सांगितलं जातं. तर आपण सर्वांनी ते मनापासून करायला पाहिजे. मला आपल्या सर्वांना बघून खूप आनंद झाला. तुमची देहबोलीचं मला निरीक्षण झालेलं आहे म्हणजे तुम्ही किती लक्ष आहे तुमचं. तर मला खूप छान वाटतं इथे आणि त्या तुमच्या बरोबर काही मला काही उपक्रम माझ्या विपरीत आयुष्यात करता आले तर मला त्याचा आनंद आहे.
आणि परत एकदा मी चिटणीस सर, शिल्पाताई आणि शाळेचे मुख्याध्यापक यादव सर आणि आपला सर्वांना धन्यवाद देतो. आणि माझी अशी विनंती आहे की चिटणीस सरांनी आणि मी तुम्हाला सांगितलं की पुस्तक वाचल्यावर एक पान तरी लिहा व्हायचं, एक पान तरी तुम्हाला काय पाहिजे ते लिहा. यामध्ये मी लगेच मान ठेवतो, मला खूप आनंद झाला. आणि परिचयानंतर तुम्हाला 5 मिनिटात सुरू करा. आपण महाराष्ट्रावर हे करू. मला कालच एका मनुष्याने सुचवलं की आता मी मन की बात करत असतो, तर समजा इंग्रज सरांनी किंवा आणखी कोणाचं साहित्य समजा याची 2 मिनिटाची क्लिप तयार केली आजच्या कार्यक्रमाची, तर ते मला तुम्ही मन की बातला पाठवा PMO सेक्शनला, की एकदा अशा प्रकारच्या उपक्रमाला जर खूप प्रसिद्धी मिळाली तर राज्यभर काही देशभर असे उपक्रम सुरू होतील. तर आपण ते करूया इंग्रज सरांनी, आपण करूया 2 मिनिटाच्या त्यांच्याकडे मन की बातला माहिती काढली तर 60-61 सेकंद क्लिप असते, अगदी कमी असते, कारण आम्ही पाठवली कार्यालयाची पाठवली. तर आपण हे करूया की जागतिक स्तरावर ही माहिती जाईल आणि आपण सर्वांनी पुस्तकाचा फायदा घ्यावा. माझी अशी विनंती आहे की आगार प्रदर्शनापूर्वी ह्या मुलांना आपण काही बोलून त्यांच्या हातात पुस्तकं घेऊन फोटो काढू, ती आपल्याला जाऊन पुढे पण अपलोड करता येईल. धन्यवाद. खरं तर नागरिक साहेबांनी सांगितलेला उपक्रम अत्यंत सुंदर आहे. आपण ते करतो, मात्र साहेबांची सहमती घेऊन हे सांगू इच्छितो की विद्यार्थी जर वाचणारच हे पुस्तकं तुम्ही वाचल्यानंतर बोलणार पण आहात, मात्र बोलण्याच्या अगोदर काय बोलणार आहात ते तुम्ही जर लिहून ठेवलं किंवा लिहून आम्हाला दिलं तर नक्कीच त्याचं पुस्तक नानासाहेबांच्या माध्यमातून, चिटणीस साहेबांच्या माध्यमातून आणि किरण गाडे सरांच्या माध्यमातून तुमच्या नावाचं पुस्तक म्हणजे ते पुस्तक असेल आणि त्या पुस्तकावर एक पान तुम्ही काय लिहिलंय त्याचा असेल आणि निश्चितच तुम्हाला ते भविष्यात उपयोगी ठरणार आहे. तर आपला दुसरा उपक्रम आपण म्हणजे वाचनाचं तर पहिला होणारच आहे, दुसरा उपक्रम बोलण्याचा होणार आहे आणि तिसऱ्या उपक्रम होणार आहे लिहिण्याचा. तर आजच्या कार्यक्रमातून आपण 3 उपक्रम या वर्षभरात राबवणार आहोत. तुम्ही जर साथ दिली तर मी त्यांना सांगतो आम्ही राबवणार आहोत. काय करूया आपण राबवायचा नक्की, कारण की आमची मुलं लोकमंगलची गोड आहे, सुंदर आहे, खेळकर आहे आणि अभ्यास सुद्धा तेवढीच आहे. तर तुम्ही अभ्यास विद्यार्थी निश्चित सरांना आपण शब्द देऊया. धन्यवाद मानण्याच्या अगोदर पाठ्याची पुस्तके त्याचं वितरण करतो. 4-5 विद्यार्थी आपण सगळेजण पुस्तकांचं महत्त्व जाणून घेतोय. मान्यवरांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तकांचं महत्त्व सांगितलंय आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतातच पुस्तकं. म्हणजे आपल्या लायब्ररीतली पुस्तकं तुम्ही सगळीजण घेतात, वाचतात आणि मला आवडलेल्या पुस्तकाचं तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही भागही घेतात. आणि आजही आपल्यावरती सगळ्यांनी जबाबदारी दिलेली आहे की आता सर्वांनी आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलंच आहे. मी आता नव्याने सांगत नाही, पण मी सर्व मान्यवरांना खात्री देते की आमचे विद्यार्थी नक्कीच ती जबाबदारी पार पाडली आणि आम्ही यादव सरांच्या मार्गदर्शनाने ती जबाबदारी नक्कीच पूर्ण करू अशी आम्ही त्यांना तुमच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ग्वाही देते. आज आपल्या विद्यालयामध्ये ग्रंथभेट कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आणि त्यासाठी आपल्याला राबवलेले प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्रीराम नानन साहेब, तसेच माननीय किरण गाडे साहेब व आपल्या लोकमंगल शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री चिटणीस साहेब, तसेच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री यादव सर या कार्यक्रमाला तसेच मीना लांडगे सर
किडगाव शाळेचे माजी मुख्याध्यापक यांचंही, या सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करते. तसेच आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक माननीय पठाण सर, त्यांचेही मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे आभार व्यक्त करते. व माझे सर्व शिक्षक सहकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मी आभार मानते. आणि हा कार्यक्रम तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शांतपणे ऐकून घेतला, ग्रहण केला, त्याबद्दल तुमचेही आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपला असं